नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा कालचा म्हणजेच 19 ऑगस्टचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात कालच्या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात पहिला सीन आपल्याला असा पाहायला मिळतो की मीरा प्रेमाने वेदाला नाश्ता भरवत असते आणि तितक्यात अनन्या त्या ठिकाणी येते. परंतु मीरा आणि वेदा यांना एकत्र पाहून अनन्याला धक्काच बसतो आणि मग ती लगेचच मीराला विचारू लागते की मीरा वहिनी, तू इथे काय करते? तुला कोणी इथे येण्याची परवानगी दिली? आणि त्यावेळी मीरा म्हणते की अनन्याताई, वेदाला भूक लागली होती म्हणून मी तिच्यासाठी तिच्या आवडीचा पदार्थ घेऊन आले. पण ही अनन्या काही ऐकायला तयारच नसते. ती मीरावर आवाज चढवत म्हणते की एकदा ठरलं आहे ना की वेदाचं सगळं काही मी करणार, मग आता उगाच तू ही नाटकं कशासाठी करतेस? आणि अनन्याचं असं वागणं बोलणं पाहून वेदाला मात्र भीती वाटू लागते, कारण त्या बिचारीला याआधी जे काही घडलेलं असतं ते काहीही आठवत नसतं. तर इकडे मीरा शांतपणे अनन्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून वेदाला काही त्रास होऊ नये. परंतु अनन्या काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते. उलट ती मीरावरच आरोप करत असं म्हणू लागते की मला माहिती आहे तू हे सगळं मुद्दाम आमच्या वेदाला त्रास देण्यासाठी करते. तुला माहिती आहे ना तिला तू अजिबात आवडत नाही, मग तरीसुद्धा कशाला तिच्या जवळ जातेस गं? आणि शेवटी हे सगळं काही ऐकून वेदाच म्हणते की अगं आत्या, हे काय बोलतेस तू? ही माझी आई आहे, तू प्लीज तिच्याशी असं बोलू नको. आणि वेदाचं हे असं उत्तर ऐकून अनन्याला शॉक बसतो. ती विचारते की वेदा, याआधी तू जे काही वागत बोलत होतीस ते तुला आठवत नाही आहे का? त्यामुळे वेदा विचारात पडते. पण मीरा त्यावेळी सगळी परिस्थिती सांभाळून घेते आणि थोड्याच वेळात अथर्वसुद्धा त्या ठिकाणी येतो. आणि मग ही अनन्या त्यालाच बाजूला घेऊन जात म्हणते की दादा, तू प्लीज वेदाला घेऊन कुठेतरी बाहेर जा. हे मीरा वहिनीनं सतत तिच्या आजूबाजूला राहण्याचा प्रयत्न करते. आणि त्यावेळी अथर्व म्हणतो की अनन्या, तू काळजी करू नको, मी पाहतो काय करायचं ते. तू बाहेर जा, तिकडे आई तुला शोधत होती. आणि त्यावर अनन्या ही हो म्हणते आणि तेथून निघून जाते. तर अथर्व आणि मीरा वेदाशी गप्पा मारत बसतात. त्याचवेळी दुसरा सीन आपण असा पाहतो की वेदाचा जो आभास असतो तो मंजिरीला त्या पिंजऱ्याच्या दिशेने घेऊन जात असतो. आणि मंजिरीला या सगळ्याची काहीच कल्पना नसते. तिला फक्त वेदाचा जीव घ्यायचा असतो आणि म्हणूनच ती त्या आभासाचा पाठलाग करत असते आणि हे सगळं शिवनात लपून पाहत असतो. तो म्हणत असतो की जा मंजिरी जा, तो पिंजरा तुझी वाट पाहतोय, आता तुझा अंतच जवळ आला आहे. त्यानंतर मग पुढे आपल्याला असं बघायला मिळतं की अथर्वने सांगितल्याप्रमाणे अनन्या बाहेर येते आणि मंजिरीला हाका मारू लागते. पण मग तिच्या लक्षात येतं की आई इथे तर नाही आहे आणि म्हणूनच ती तिथेच असणाऱ्या मायाला आणि नर्मदाला मंजिरीविषयी विचारते. तर त्या दोघीजणी असं सांगतात की मंजिरी वहिनी इथे नाहीच आहे, आम्ही कधीपासून इथेच बसलो आहे. त्यामुळे अनन्याला प्रश्न पडतो की जर आई इथे नव्हतीच तर दादाने आपल्याला खोटं का सांगितलं? आणि तेव्हाच दुसरीकडे वेदाचा आभास त्या मंजिरीला घेऊन त्या गुहेत आलेला असतो, ज्या ठिकाणी शिवनाथने रुद्रकेतूंच्या अस्थिपासून पिंजरा बनवलेला असतो. आणि मग फायनली आपल्याला असं बघायला मिळतं की ती मंजिरी वेदाला म्हणजेच वेदाच्या आभासाला पकडते आणि म्हणते की आता मी तुला सोडणार नाही, तुला मारून टाकणार. पण मग क्षणार्धात तो आभास तेथून गायब होतो. मंजिरीच्या हाती काहीच लागत नाही आणि ती हे सगळं का घडते असा विचार करत असतानाच त्या ठिकाणी तो पिंजरा प्रकट होतो आणि त्यात ही मंजिरी चिटकीन कैद होते. आणि त्यामुळे मंजिरीच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. ती खूप घाबरते, मोठमोठ्याने ओरडू लागते, पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागते. पण जसा ती त्या पिंजऱ्याला स्पर्श करते ना तसा तिला एक जोरदार शॉक बसतो. ती मागे फेकली जाते आणि मग त्यानंतर शिवनाथ आणि अंबिका त्या ठिकाणी येतात. मंजिरीची अवस्था पाहून ते दोघेजण मोठमोठ्याने हसत असतात. तर मंजिरी खूप जास्त चिडते, म्हणू लागते की तुम्ही माझ्यासोबत विश्वासघात केलाय, तुम्हाला याची फळं भोगावी लागतील, लक्षात ठेवा. आणि त्यावेळी अंबिका म्हणते की मंजिरी, आत्तापर्यंत जे तू आमच्यासोबत करत आली होतीस ना तेच आता आम्ही तुझ्यासोबत केलं आहे, आता तुझी सुटका नाही. आणि हे ऐकून मंजिरी खूप घाबरते
आणि त्यातच शिवनाथ तिला हेही सांगतो की मंजिरी हा साधासुद्धा पिंजरा नाही आहे, हा आहे रुद्रकेतूंच्या अस्थींपासून बनवलेला अभेद्य पिंजरा. आता तुझी यातून सुटका नाही, तुझा अंत इथेच होणार. आणि ते ऐकून त्या मंजिरीला तर काय करावं तेच सुचत नाही, कारण आत्तापर्यंत तिला असं वाटत असतं की आपल्या मृत्यूचं जे रहस्य आहे ते रुद्रकेतूने कोणालाही सांगितलेलं नाही आहे आणि त्याच्या ज्या अस्थी आहेत त्या तर काय आपल्याकडेच आहेत. पण सत्य समोर आल्यावर तिचा जो अहंकार असतो, जो माज असतो, तो मातीत मिसळतो. त्यानंतर मग दुसरीकडे आपण असं पाहतो की अथर्व आणि मीरा सुद्धा शिवनाथ आणि अंबिकाकडे जाण्यासाठी निघालेले असतात. पण तितक्यात माया आडवी येते आणि त्या दोघांना विचारू लागते की तुम्हाला मंजिरी मॅडम कुठे आहे माहिती आहे का? कारण आम्ही बराच वेळ झालं त्यांना शोधतोय पण त्या काही सापडत नाही आहे. आणि त्यावेळी अथर्व इग्नोर करत तेथून जाण्यासाठी निघतो. पण माया तरीसुद्धा म्हणते की अरे अथर्व, तू असा कसा वागू शकतो? मला तर ना तुझं हे वागणं पाहून शॉक बसतोय. अरे तुझी आई मंजिरी मॅडम कुठेच सापडत नाही आहे आणि तुला त्याबद्दल काहीच वाटत नाही आहे का? आणि त्यावेळी मीरा म्हणते की हे बघ माया, तुला जर त्यांना शोधायचं असेल तर तू शोध, आमचं काम आम्हाला करू दे. परंतु माया ऐकत नाही. ती उगाचच अथर्व आणि मीरासमोर शहाणपणा करत असते, त्यांना अक्कल शिकवत असते, म्हणत असते की तुम्ही दोघेजण इतक्या खालच्या थराला जाल मला वाटलं नव्हतं. मंजिरी मॅडम गायब झाल्या आहेत आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडीसुद्धा काळजी वाटत नाही. अरे तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाऊन कसं काय वागू शकता? किती नीच आहात तुम्ही. पण हे दोघेजण तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता थेट घरातून बाहेर पडतात आणि त्यामुळे ही माया म्हणू लागते की आत्ता मला या दोघांची खरी लायकी समजते. त्यानंतर मग रात्री आपल्याला असं बघायला मिळतं की अथर्व, मीरा, अंबिका आणि शिवनाथ हे चौघेही त्या अभेद्य पिंजऱ्याच्या भोवती फेऱ्या मारत असतात. मंजिरी रागात त्यांच्याकडे पाहत असते, मोठमोठ्याने ओरडत असते आणि स्वतःची सुटका करवून घेण्याचाही प्रयत्न करत असते, पण काही उपयोग होत नाही. मीरा म्हणत असते की मंजिरी, ज्या प्रकारे तू माझ्या वेदाच्या मनात आभास निर्माण केला त्याच प्रकारे आम्हीही तुझ्या मनात आभास निर्माण केला आणि तुला इथपर्यंत घेऊन आलो. आता तुझा अंत इथेच होणार. पण मंजिरी म्हणत असते की ते शक्य नाही आहे, तुमच्यात एवढी हिंमत आलीच कुठून? आणि त्यावेळी शिवनाथ म्हणतो की मंजिरी, त्यांच्यामध्ये हिंमत खूप आधीपासूनच होती, पण तुला तुझ्या अहंकारापुढे ती कधी दिसलीच नाही. आणि मग त्यानंतर आपण असं पाहतो की अनन्या सगळीकडे मंजिरीचा शोध घेत फिरत असते, तिला कॉल करत असते, पण मंजिरीसोबत तिचा काहीच संपर्क होत नसतो. आणि मग माया आणि नर्मदा त्या ठिकाणी येतात आणि उगाचच नाटक करत तिला मंजिरीविषयी विचारू लागतात. अनन्या सांगते की नाही ना, मला आई कुठेही सापडली नाही. मी तिला कॉल करते पण तेही शक्य होत नाही आहे. मला आता खूप भीती वाटायला लागली. तुम्हाला काही माहिती आहे का? आणि तेव्हा या दोघीजणी नाटक करत म्हणतात की अनन्या, मंजिरी मॅडम कुठे आहेत हे तर काही आम्हाला माहीत नाही, परंतु आम्हाला जे माहिती आहे ते तुला सांगावं की नाही असा प्रश्न पडला आहे गं. तेव्हा अनन्या विचारते की काय झालं? तुम्हाला जे काही माहिती आहे ना ते प्लीज मला स्पष्टपणे सांगा, मला आधीच खूप टेन्शन आलं आहे. आणि मग ती नर्मदा नाटक करत म्हणू लागते की अगं, मला असं वाटतंय की अथर्व आणि मीरानेच मंजिरी वहिनीला कुठेतरी गायब केलं असणार. तर मायासुद्धा म्हणते, हो अनन्या, तुला माहिती आहे ना, अथर्वने तुला ती मंतरलेली लिंब दिली होती, नक्कीच त्यानेच काहीतरी केलं असणार. पण अनन्याचा यावर काही विश्वास बसत नाही. पण या दोघीजणी तिच्या मनात अथर्व आणि मीराविषयी खूप संशय निर्माण करतात, तिला काही बाही सांगतात आणि शेवटी अनन्यासुद्धा त्या सगळ्या गोष्टींना बळी पडतेच. तर दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मंजिरी पुन्हा पुन्हा त्या पिंजऱ्याला स्पर्श करत असते, बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते आणि पुन्हा पुन्हा तिला जोरदार झटका बसत असतो. आणि त्यावेळी अंबिका म्हणते की मंजिरी, काळजी करू नको, तुला जास्त काळ आम्ही इथे कैद करून ठेवणार नाही. लवकरच आम्ही विधी करू आणि तुझा अंत करू, त्यामुळे तुला घाबरण्याची काही गरज नाही आहे. आणि हे ऐकून मंजिरीला मात्र दरदरून घामच फुटतो. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.